नमस्कार मित्रो, प्रभाकर भाऊ आज शेतामध्ये एकटे झाले होते. शेतात सर सुमसाम होतं, कोणीच नाही. रविवारचे दिवस आणि आज काही कामही नव्हते म्हणून ते एकटेच सकाळी निघून आले. दुपारचे 12 वाजले होते. प्रभाकर भाऊंना एकदम आठवण झाली, अरे जेवण करायचे, सोबत डबा आणलेला होता, चला. ते लगबगीने विहिरीकडे निघाले, कारण शेतात ते बरंच दूर निघून आलेले होते. फक्त फेरफटका मारायचा होता, दुसरं आज त्यांना काही काम नव्हतं. रस्त्याला लागून विहीर होती आणि विहिरीच्या बाजूला लहान असे लिंबाचे झाड वगैरे होते आणि तिथं सावलीमध्ये एक लहानशी झोपडी त्यांनी बनवलेली होती. एकदम आठवण झाली. त्यांची आवडती भाजी आज आणलेली होती डब्याला, झिंगी बोंबील यांची भाजी आणि प्रभाकर भाऊंची एकदम आवडती भाजी. त्यांनी विचार केला 12 वाजलेले, चला लवकर जेवण करून घेणं. असे आपण एकटे झालेलो आहे, नाहीतरी 1-1.5 वाजता ते जेवण करायचे शेतामध्ये. आज आवडती भाजी असल्यामुळे ते लगेच विहिरीच्या दिशेने निघाले. विहिरीजवळ आले. विहिरीच्या बाजूला ते झोपडी होती आणि बाहेर लिंबाच्या झाडाच्या सावलीमध्ये बास टाकलेली होती. आता प्रभाकर भाऊंनी येताना लिंबाच्या झाडाला उंचावरती त्यांचा डबा बांधून ठेवला होता, म्हणजे कोणी कुत्रा वगैरे यायला नको, कोणी खायला नको म्हणून त्याची नेहमीची सवय. झाडावरती असं उंचावरती डबा बांधून द्यायचा आणि शेतात कामं करायचे. जेवणाच्या टायमाला आलं का लगेच तो डबा काढायचा आणि जेवण करायचे. ते विहिरीजवळ आले आणि एकदम दचकले, कारण समोर झोपडीच्या बाहेरची बाज होती. त्या बाजूवरती एक 35 ते 40 वर्षाची बाई आरामशीर बसलेली होती आणि डबा खात होती. प्रभाकर भाऊ एकदम घाबरले आहे. ते एकदम ओरडले, होय ताई तू कोण? आणि बाजेजवळ आलेत. त्या बाईने प्रभाकर भाऊंकडे पाहिलं. डोळे मोठाले होते, दिसायला एक साधारणच होते. 35-40 वर्षाची आतली बाई अशी आणि प्रभाकर भाऊंचं वय पण 35-40 वर्षाचंच होतं. त्याला हे ताई तू कोण? मी तुला पहिल्यांदा बघतोय आणि तू माझा डबा काढून घेतला झाडावरून आणि फसला जेवण करते. ती हसली, अरे भाऊ मला ही झिंगी बोंबीलची भाजी फार आवडते म्हणून मी ती खाते. प्रभाकर भाऊ म्हणाले, ताई मला पण आवडते म्हणून तर मी आज घेऊन आलेलो आहे. मग तू कोण, कुठली, कसं काय इथं आली? मला न विचारता तू डबा काढून घेतला झाडावरून, झाडाच्या फांटेला बांधलेला होता, तू झाडावरून काढून घेतला आणि ताव मारते भाजीवरती. भाजी, पोळी, कांदा, लोणचं. तर भाजीसमोर प्रभाकर भाऊ होता. प्रभाकर भाऊ फार संतापले होते. प्रभाकर भाऊ म्हणाले, निदान तू हाक तरी मारायला पण नव्हती कोणाला, आजूबाजूला कोणी आहे भाऊ, मला भूक लागली, मी दिलं असतं ना तुला. आता तू एकटी सर्व खाऊन टाकते आणि मी काय खायचं? मग काही पुन्हा असली ती म्हणाली, भाऊ अरे बाबा मी कोण, मी नंतर सांगेन, तू ये बस बाजूवर, बस बाजूला, मी तुला सर्व सांगते. मी की नाही रस्त्यावरून चालले होते आणि मला एकदम बोंबीलच्या भाजीचा वास आला. मग मी इकडे तिकडे बघितलं वासाने मी बरोबर डब्यापर्यंत पोचली. प्रभाकर म्हणाला, कमाल, डब्यापर्यंत वासाने कसं काय पोचली? मला तर नाही पोचता येत तसं. आणि डबा पॅक होता, तुला वास कसं काय आला? आता डबा उघडा आहे, आता मला पण जोरात वास येतोय, मला अगदी जोराची भूक लागलेली, कावळे ओरडत आहेत पोटात. ती बाई पुन्हा असली, हे भाऊ तुला जेवायचे, चल आपण एकत्र जेवू दोघं डब्यात. अरे कमाल आहे. नाही मी असं काही डब्यात वगैरे एकत्र जेवत नाही. आता तू डबा घेऊन घेतला, खाऊन घेतला, पण निदान आरोडी मारायला पाहिजे. कोण आहे भाऊ, मला भूक लागलेली आहे, काहीतरी द्या खायला. ती म्हणाली, मला झिंगे बोंबलाची भाजी इतकी आवडते की मला भानच राहिलं नाही आरोडी मारायच्या. आणि आजूबाजूला तर कोणीच नव्हतं, मी कुणाला विचारणार की मला जेवायचे, मला भाजी द्या, मी माझ्या हाताने काढून खाऊन घेते. प्रभाकर भाऊ आश्चर्याने पाहत होते, कमाले, कोणी ताई? बरं जाऊ दे ताई, तू कोण, कुठली, काय नाव आहे तुझं आणि इथं कसं काय? प्रभाकर भाऊ सुन्न होऊन बघत होते. काय करा, संताप खूप झालेला होता, जोराची भूक लागलेली आणि या बाईने आपल्या मस्त डब्यावरती ताव मारलेला आहे. मित्र, प्रभाकर भाऊ खूप नाराज झाले. खूप जोराची भूक लागलेली होती आणि आवडती भाजी ती अनोळखी बाई भाजीवर बसून ताव मारत होती. नाईलाज झाला प्रभाकर भाऊंचा. काय करणार, इलाज नव्हता. जाऊ द्या, बिचारी भुकी असेल, खाते, खाऊ द्या भाजी, पोटभर खाऊ द्या. मग प्रभाकर भाऊ ओढले. विहिरीजवळ एक लहानशी पाण्याची टाकी त्यांनी बांधलेली होती, तिथं नळ होता. तिथं गेले, हातपाय तोंड धुतलं. चला काय करणार आता, मागे ओढून पाहिला. ते बाई भाजीवर बसून यथेच्छ ताव मारत होती झिंगी बोंबीलच्या भाजीवरती. आता प्रभाकर भाऊ खूप दुःखी पण झाले. इलाज नाही. त्यांना एकदम आठवण झाली, चला
शेतामध्ये त्यांच्या वांगे, मिरच्या, टमाटे अशी झाडे होती बरीच. खूप मोठा मळा होता. वेगवेगळ्या प्रकारचे फळांचे सीताफळ, पेरू असे झाड लावलेले होते. आता पेरूची 5 झाडे होती आणि पेरू भरपूर लागलेले होते. त्यांना लगेच आठवण झाली, चला घरी पण पेरू न्यायचेच आहे, मग आपण असं करू आणि पेरू खाऊन घेऊ. जाऊ द्या, मग काय भूक तर लागलेली आहे, पेरू खाऊन आपण पोट भरून घेऊ, जाऊ द्या बिचारीला खाऊ द्या. त्यांनी असा विचार केला. ते उभेच होते शेतात, इकडे तिकडे पाहत होते. कोडींनी सुमसाम सर्व. भाजीवर बसून ती अनोळखी बाई झेंगे बोंबीलच्या भाजीवरती ताव मारत होती. प्रभाकर बोलणे बागेत ती रुमाल गळ्यात होता, तो काढला, तोंड वगैरे पुसलं आणि सहज बघितलं वळून आणि एकदम दचकलेच ना, कारण भाजीवरती एक हाडांचा सापळा बसलेला होता आणि तो छानपैकी जेवण करण्यात मग्न होता. बापरे, धरधरून घाम सुटला आहे. त्यांनी पाण्याने तोंड धुतलं तर हातपाय धुतले ते, पण त्यांना एकदम घाम सुटला. थरथर कापायला लागले. प्रभाकर इकडे तिकडे पाहिलं, कोणीच नाही. पुन्हा वळून पाहिलं, भाजीवरती एक हाडांचा सांगाळा जेवण करतोय, आपल्या आवडत्या भाजीवरती ताव मारतोय. काय करायचं? घाबरले ते. त्यांना वाटलं आपला भास्त झाला नाही. परत बोलले, नळ सुरू केला, पुन्हा तोंडावर पाणी मारलं. खूप पाणी मारून घेतलं तोंडावरती, डोळ्यावर पाणी मारलं. का सांगता तो, आपल्याला जोराची भूक लागलेली आणि त्यामुळे तसा भास झाला असेल. आणि ओढून पाहिलं, बघतात तीच बाई होती, भाजीवरती बसलेली होती आणि जेवण करत होती. प्रभाकर बोलना खात्री झाली, नाही आपल्याला की नाही भास झाला नक्कीच. तसे ती निघाले, आले झोपडीजवळ. ती अनोळखी बाई हसली. काय भाऊ, भाजी काय फर्स्ट क्लास बनवली होती बा, मला तर खूप आवडली. बघ, रोज अशी भाजी घेऊन येत जा, मी रोज जेवण करीन. प्रभाकर म्हणाला, हो ताई, तुम्ही कोण, काय, कुठल्या, मी ओळखत नाही, कसं काय तुमच्यासाठी डबा आणायचा आणि तुम्ही इकडे कुठे फिरतायत? ते बाईचे डोळे एकदम टपोरे होते. प्रभाकर भाऊकडे रोखून पाहत ती म्हणाली, भाऊ मी तुला सर्व सांगते रे, ये बस माझ्या बाजूला बस, भाजीवरती आहे, मी तुला सर्व सांगते, आपण गप्पा करू. प्रभाकर म्हणाला, बाबा तू पोटभर जेवण कर, मला भूक लागलेली आहे. मी आता असं करतो, पेरू घेऊन घेतो, पेरू खातो. समोर पेरूचे बरेच झाडे आहेत. मग प्रभाकर भाऊ त्या लहानशी झोपडी बनवलेली होती, त्याच्यात घुसली, एक मोठी पिशवी काढली आणि बाहेर निघाली. ती बाई म्हणाली, भाऊ कुठं चालला? प्रभाकर म्हणाला, बाबा तू माझा डबा खाऊन घेतला, आता मला तर भूक लागलेली, मी जातो समोर 5-6 पेरूचे झाडं आहेत, पेरू तोडून आणतो, ते खाऊन घेतो, त्याच्यात पोट भरून घेतो. काय करणार, तुझे तर समाधान झालं ना. एवढ्यामध्ये त्या बाईने पूर्ण डबा संपवलेला होता. त्यानं, हो रे बाबा, पण असं कर, मला पण पेरू घेऊन ये 2-4. तर हो, मी पिशवीभर पेरू घेऊन येतोय. प्रभाकर आणि लगबगीने ते समोर दूर पेरूचे झाड होते तिकडे निघालेत. जाताना म्हणाले, हे बा ताई, तुम्ही कोणी असो, तुझं पोटभर जेवण झालं ना, तिथं टाकी आहे, तिथं नळ आहे, तिथं डबा मात्र धुवून घे, संपूर्ण डबा धुवून ठेवायचा. ती बाई पण म्हणाली, हो ठीक आहे, मी डबा धुवूनच ठेवली रे बाबा, तू काही काळजी करू नका, असं उष्टा डबका मला ठेवणं आवडत नाही. बरं ये तू लवकर, आपण दोघंजण की नाही इथंच बाजूवर बसू आणि छानपैकी गप्पा करू. प्रभाकर भाऊ मनातल्या मनात थोडंसं दुःखी पण होते आणि थोडंसं बरं वाटलं, चला कोणी असो, अनोळखी बाई असो, तिने तर पोटभर खाल्लं ना, जाऊ द्या, आता पेरूवर आपण आपली भूक भागवून घेऊ. मग निघाले. प्रभाकर भाऊ त्या मळ्यात समोर झाडं होते तिथं गेले, पेरू तोडायला लागले. चांगले पिकलेले पेरू, मोठमोठे पेरू 10-15 तोडले, त्यांनी पिशवीत टाकले. इकडे तोपर्यंत या बाईने डबा वगैरे धुतला आणि बाजीवरच ठेवून दिला आणि बसून राहिली. प्रभाकर पेरू तोडताना सहज त्यांनी मागे ओढून पाहिला. ती बाई बाजीवरती बसलेली होती, दूर हिरव्या लुगडं नेसलेलं होतं आणि शांतपणे ती बाई बसलेली होती. प्रभाकर म्हटलं, जाऊ द्या, जेवण करून ती तृप्त झाली ना, कोणी असो, चला जाऊ. पेरूची पिशवी घेतली, हळूहळू लगबगीने झोपडीकडे यायला लागले. 20-25 फुटाचं अंतर राहिलं असेल आणि बघता ते एकदम परत दचकले. हातातली पिशवी खालीच गळून पडली, धपकन खाली पडली हवाच्याला. समोर बाई नव्हती, बाजूवरती एक हाडांचा सांगाळा झोपलेला होता. बापरे, आता मात्र त्यांना खात्री झाली की नाही, आपल्याला भास होत नाही, असं परत कसाच भास होणार. सांगाळा पडलेला आहे, झोपलेला सांगाळा. लिंबाच्या झाडाखाली त्यांची मोटरसायकल लावलेली होती. परत तिथं आले. त्यांनी ओढून पाहिलं, सांगाळा झोपलेला होता.
आणि एक कवटी होती, कवटी मात्र हे येताना पाहिलं आणि पळत पळत बघताना बापरे हाडांच्या सांगाडा आणि ती कवटी यांच्याकडे. हे जसे पळत आले तसं लगेच कवटी ओढली आणि डोळे यांच्याकडे रोखून बघते. डोळे म्हणजे काय खोबू डोळ्यांच्या जागेला म्हणजे पूर्ण कवटीच होती ती. तो सांगाडा हल्ला आणि ती कवटी जी ना ती असली ती भयान सीन बघून थरथर कापायला लागले प्रभाकर. कशी तरी गाडीपर्यंत पोचले. मोटरसायकल स्टँडला लावली, पटकन चावी लावली आणि जोरजोराने किक मारली. पटकन गाडी सुरू करून बसव, पण कशाची गाडी सुरूच होत नव्हती, थरथर कापत होती. त्यांना आज भीती वाटायला लागली की आपण इतके थरथर कापतो की आपल्याकडून गाडी नेली जाईल का, आणि रस्ता तर कच्चा आहे घरापर्यंत, काय होईल, रस्ता तर पडणार नाही आपण. ते जोरजोरात किक मारत आहे पण गाडी सुरूच होत नाही, काय करायचं. तेवढ्यात मागून आवाज आला, भाऊ काय झालं, अरे कुठे चालला तू गाडी सुरू करून, मला घाबरून पडून चालला का काय. प्रभाकर आता धडकीच भरली. ते मी मागे उडून पाहिलं, अरे बाजीवरती ती बाई उठून बसलेली होती आणि याच्याकडे बघून हसत होती, मोठमोठ्याने हसत होती. ती म्हणाली, अरे भाऊ, अरे मला घाबरून कुठून पडून जातो, चाल अन्न पेरू आणलेत का, आपण इथं बसून खाऊ, बस तू बाजीवर, मी तुला सर्व सांगते, मी कोण, कुठली, कशी आली. खरं म्हणजे सांगू का, बोंबीलच्या भाजीचा वास आला म्हणूनच मी आली. अरे बाबा, रस्त्यावरून चालली होती आणि इतकी फर्स्ट क्लास भाजी होती ना, खरंच मला खूप आवडली, चल ये बस इथं आपण गप्पा करू. प्रभाकर व थरथर कापत उभे होते, काय करा. पुन्हा त्यांनी गाडीला किक मारण्याचा प्रयत्न केला तर स्टँडलाच लावलेली होती, तशीच सोडली. विचार केला की आता आपण पडून जायचं का काय, पण त्यांनी विचार केला नाही. पुन्हा त्या बाईकडे बघितलं, बाई बाजीवर बसलेली. त्यानं, भाऊ कुठं गाडी घेऊन पडून जातोय, मला एवढा काय घाबरतो, ये इकडे बस बाजीवरती, का मी येऊ तुझ्या यावर, गाडी सुरू करून देऊ. बापरे. मग काय, प्रभाकर भाऊनं स्टँडवरून एकदम गाडी काढली, गाडीवर बसल्या, काही हो, आता जोरात किक मारायची आणि प्रयत्न केला त्यांनी, जोरात किक मारायला लागला आणि काय आश्चर्य, गाडी सुरू झाली. तर ते येतात मागे ओढून पाहिलं, ती बांधापर्यंत पळत आली. अरे म्हणतं, अरे भाऊ तू कुठं पळून चालला, अरे थांब, मला तुझ्याशी खूप काही बोलायचं आहे, तू कुठं पळून चालला. मग कशाला. प्रभाकर भाऊने एकदम गाडीला वेग दिला आणि अतिशय वेगाने गावाच्या दिशेने निघाले. कच्चा रस्ता होता, त्यांना भीती वाटत होती आपली गाडी पडेल का काय, पण काही नाही. आणि थोडा घामेघूम झालेले होते, थरथर कापत होते. कशी तरी ते आता 3-4 किलोमीटर अंतर गाव होतं, काही जास्त नव्हतं. पटकन घरी आले, पटकन दारापुढे गाडी उभी केली आणि पडतच घरात घुसले. प्रभाकर भाऊंचे मिसेस एकदम आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पावला, अहो काय झालं. प्रभू थरथर कापत होते, खुर्चीवरती बसले. तेवढं जे बघ, मला अगोदर पाणी आण प्यायला, मी सर्व सांगतो. काय झालं असेल. प्रभाकर भाऊंच्या मिसेसला वाटलं काय झालं, काय नाही, तुम्ही काय बघितलं. पटकन पाण्याचा ग्लास आणला. प्रभाकर भाऊने ढसा पाणी पिला आणि मग सांगितलं, बाबा रे, तू का इतकी छान भाजी बनवली होती की भूत आलं आणि भाजी खाऊन गेला. बापरे, काय सांगता तुम्ही. प्रभाकर भाऊंचे मिसेस म्हणाला, हे बघा, तुम्ही खोटं बोलतात, तुम्हाला भाजी खूप आवडते, पोटभर भाजी खाऊन सुद्धा तुम्हाला थोडीशी भूक बाकी असेल म्हणून तुम्ही पटकन घरी आलेत. बरं झालं, मी जास्त भाजी केलेलं अजून उरलेली, चला जेवण करून घेता. आमच्या सर्वांचं जेवण झालं, मुलांचं झालं, माझं झालं, अजून पण भाजी जास्त करून ठेवली होती. मला माहितीच आहे की तुम्हाला खूप भाजी आवडते म्हणून मी जास्त करून ठेवली, चला बसा जेवण करायला. पण प्रभाकर थरथर कापत होते, अरे बा, मी नंतर जेवण करीन. पण खरं सांगू का, मी डबा खाल्लाच नाही, भूत आलं होतं, भूताने डबा खाल्ला. प्रभाकरची विषय वहिनींना मात्र विश्वास बसला नाही. त्यांना जाऊ द्या, तुम्हाला भाजी आवडती भाजी होती ना म्हणून तुम्हाला पटकन घरी येऊन गेले. आता किती वाजले माहिती, 2:30 वाजता तुम्ही घरी येऊन गेलेत. शेतात आता काम नव्हतं ते ठीक आहे, पण तू केवढं भाजी आणि डबा कुठे टाकला. प्रभाकर भाऊने जीव तोडून सांगितलं की नाही, खरंच भूताने डबा खाल्ला, झिंगे बोंबीलची भाजी भूतानेच खाल्ली सर्व, मला काहीच ठेवलं नाही. आता प्रभाकर भाऊंच्या मिसेस म्हणजे वहिनींना खूप चिंता वाटली की काय करा. मग थोड्या वेळानंतर थोडंसं मग त्यांनी शांत झालं. 15 मिनिटानंतर मात्र प्रभाकर भाऊने इतका जोराची भूक लागली होती आणि भीती काय कोणास ठाऊक, पण त्यांनी जी भाजी घरी शिल्लक होती तिच्यावर ताव मारला, पूर्ण संपून टाकली. अजून आहे का, तुम्ही काय कमाल करतात, एवढी भाजी खाल्ली, अरे तुम्ही अजून आहे का विचारता, अजून डबा पण खाल्ला. प्रभाकर भाऊ जीव तोडून सांगता, हो मी डबा खाल्ला आणि ते भूताने खाल्ला, बरं जाऊ द्या. मग वहिनींना शंका आली की नाही, काहीतरी गडबड, यांच्या अंगात भूत घुसलं नक्कीच. खरंच माझ्या लोक गोळा झालेत, मित्र, नातेवाईक. मग सर्वांनी सांगितलं की नाही प्रभाकर भाऊ, तुम्ही डबा खाल्लेला आहे आणि तुम्ही जोराची भूक लागली म्हणून वापस आले आणि पुन्हा
पुन्हा भाजी खाल्ली. पण ते जीव तोडून सांगायचे, कोणी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. पण त्यांना एक शंका पण आली. वहिनी म्हणाल्या, बघा मला असं वाटतं भूत त्यांच्या अंगात घुसलं म्हणून त्यांना इतकी जोराची भूक लागली. तिथं पण भाजी खाल्ली, इथंही भाजी खाता. त्यांच्या अंगात भूत घुसल्यामुळे त्यांनी डबा वापस आणण्याची सुद्धा भान राहिला नाही. झालं, सर्वांना खरं पटलं. आता काय करणार प्रभाकर भाऊ, जीव तोडून सांगतायत की भूत आहे. मग बाकीचे 2-3 लोक होते, त्यांना आम्ही जेवण येतो, तो डबा वगैरे काय पडलेला बघून येतो. ते निघून गेले. अर्ध्या तासात वापस आले. त्यांना जे पूर्ण शेतात पाहिलं, कुठंच नाही. डबा यांनी खाऊन घेतला होता आणि भाजीवरच धुवून वगैरे मस्तपैकी ठेवलेला होता. बघा आम्ही डबा वापस आणला. झाला, सर्वांना खात्री पडली की प्रभाकर भाऊंच्या अंगात भूत घुसला. मग काय, गल्लीतल्या लोकांनी लगेच एक मांत्रिकाला बोलवला. रात्री मांत्रिकाला त्यांनी पाहिलं. प्रभाकर भाऊकडे डोळे ओठारून पाहत होता आणि तो हे बघ तू कोण आहे सांग. प्रभाकर म्हणतो, हो मी प्रभाकर आहे. तर हे बघ तू खरं सांग, कोण आहेस तू, तुला भाजी पाहिजे का, मटणाची पाहिजे का, मटणाची पण भाजी देतो, बोंबील झिंगे काय पाहिजे ते देतो. प्रभाकरांना माझं पोट भरलेलं आहे, माझं जेवण झालं, आता मला काहीच नको. मांत्रिक म्हणाले, बघा नाटक करू नका. पण त्यांनी खूप प्रश्न विचारले पण प्रभाकरांनी उत्तर दिलं नाही. मग मांत्रिकाने सांगितलं, बा याच्या अंगात जबरदस्त भूत घुसलेलं आहे आणि ते निघणार नाही, नेहमी असंच करीन, मटण मच्छी झिंगे बोंबीलच मागेल, याचा बंदोबस्त करायलाच पाहिजे. बापरे, प्रभाकर भाऊजी थोडं सांगता, हो माझ्या अंगात कोणीच घुसलेलं नाही, मी उपाशी होतो आणि माझी आवडती भाजी होती, मग घरी आल्यावर मी ती खाल्ली. ती म्हणाले, नाही तू तिथं पण खाल्ली, इथंही खाल्ली, का खाल्ली तू, कारण तुझ्या अंगात भूत घुसलेलं आहे. आणि हे बघा भूत एक कबलत नाही, बघा कबलतच नाही ते, याच्यासाठी काहीतरी मंत्रतंत्र करावं लागेल. झालं, सर्वांनी त्या गोष्टीला पाठिंबा दिला. चला, मांत्रिकाला काय चांगलंच झालं. मग 2-3 दिवस कोणी शेतात जायचे नाही असं सांगितलं. आणि मग प्रभाकर भाऊंच्या रात्रीच्या वेळेला ताईत दिला गेला, मंत्रतंत्र झाली, त्यांचं पूजाविधी झाली, बराच खर्च झाला त्याच रात्री. मग त्यांनी सांगितलं, बघा उद्या रात्री आपण शेतात सर्व बंदोबस्त, मी दुपारी जाऊन शेतात बघून येतो. मंत्री गेला, काही लोकही गेले त्यांच्यासोबत, त्यांनी संपूर्ण शेतात पाहिला आणि त्यांनी सांगितलं, की बघा इथं भूत घुसलेलं आहे. प्रभाकर भाऊंनाच नाही, या शेतात जो बी कोणी कामाला येईल ना ते सर्वांना पकडीन आणि सर्वांच्या जीवाला धोका आहे. प्रभाकर भाऊ नशीब वाचले, मी जर आलो नसतो तर प्रभाकर भाऊ गेलेच असते. झालं, सर्व घाबरले. प्रभाकर भाऊने डोक्याला हात लावून घेतला, बाबा रे काय करा. मग त्यांनी सांगितलं की शेताचा सुद्धा बंदोबस्त करायला, मी असे काही पूजापाठ करतो शेतामध्ये भूत घुसणारच नाही, जे घुसलेलं त्याला मी पडून लावतो. झालं, काय अंधश्रद्धा, प्रभाकर भाऊने समजत होतं ही अंधश्रद्धा आहे, भूत आहे का नाही का, मला भास झाला. ते जीव तोडून सांगत होते, अहो मला भास झाला असेल, सोडून द्या. आपण कोणी त्या गोष्टीवर विश्वास, भास झाला असेल, मग भाजी कोणी खाल्ली, याच्यात तुम्हीच खाल्ली. प्रभाकरवाने मी नाही खाल्ली, आणि तुम्ही खाल्ली भाजी खाल्ली ना असंही म्हणतात, आणि भूत नाही असं बी म्हणतात. म्हणजेच काय, तुमच्या अंगात भूत घुसलेलं आहे. झाला, मग प्रभाकर भाऊंचे मंत्रतंत्र करून त्यांच्या अंगातलं भूतचा बंदोबस्त करण्यात आला. पण भूत बाहेर काढलं, मांत्रिक म्हणतो मी त्याला बाहेर काढलं आणि पळून लावला. आता शेतात ते परत येईल, मग शेताचा बंदोबस्त केला. शेतात 2 दिवस दुपारी रात्री दोघं टायमाला पूजापाठ केली. झाला, मग मांत्रिकाने सांगितलं, बघा मी कडकडीत बंदोबस्त केलेला आहे, आता हे भूत शेतात येणारच नाही. आता तुम्ही इथं मटण बी आणलं, मच्छी बी आणली, झिंगी बी आणली, बोंबील आणले, काही करून खा, बिंदास खा, भूत येणारच नाही तुमच्या शेतामध्ये. पण प्रभाकर एवढं घाबरले की नाही, अरे बाबा मी तर तिथं काहीच करणार नाही आता, पण डबासुद्धा नेणार नाही आणि एकटासुद्धा कधीही शेतात येणार नाही, कोणीतरी सोबत असलं तरच येईल बाबा. प्रभाकर भाऊ एवढे घाबरले होते. झाला, मग मंत्रतंत्र पूजापाठ करून तो विधी मार्ग केला, सगळं बंदोबस्त झालं. सर्वांना असं वाटलं, वहिनींना पण खूप चांगलं वाटलं की नाही काही सो मांत्रिक बाबा आले नसते तर आपला पती गेलाच असता. बरं झालं बाबा, खूप मांत्रिकाचे आभार मानले. प्रभाकर भाऊ विचार करू लागले, खरंच काय करायचं. प्रभाकर भाऊ मला एकदा भेटले, त्यांनी सर्व कथा सांगितली. ते म्हणाले की बाबा रे, खरंच भूत आहे का नाही का, मला भास झाला ते सोडून द्या, पण खरोखर भूत असेल, भूत होतं ते, त्यांनी भाजी खरंच खाल्ली, मी खाल्लीच नव्हती, खरंच भूत असेल ना तर भूत परवडलं, पण मांत्रिक नाही रे बाबा. बापरे, भूताने फक्त भाजी खाल्ली, माझ्या जीवाला कुठं काय केलं, की मला कुठं काय त्याने धोका दिला का माझ्या रामला गेला, काहीच नाही. पण मांत्रिकाने थोडाफार उलट भूत काढण्याच्या निमित्ताने मला 2-4 छडीने खूप ठोकलं, हे मात्र खरं आहे. आणि भूत पक्क कबलत नाही असं म्हणून त्यांनी बरं सोडून दिलं मला, परंतु आर्थिक दृष्टीने मला खूप खड्ड्यात टाकलं. बाबा रे, भूत परवडलं पण मांत्रिक नाही. मित्र, प्रभाकर भाऊंचं असं म्हणणं आहे, खरंच तसंच असतो का, भूत असतो का नाही का, भास होता आणि आपल्याला भास झाला की आपण
काहीतरी बघितलं, ह्या संधीचा फायदा मांत्रिक पुजारी घेतात आणि समोरच्या माणसाला अंधश्रद्धेत जास्त लुटतात आणि खूप खरंच गंडवतात. जगात असेच धंदे चालू आहेत. म्हणून काही लोकांना भासही झाला तर ते कधीही मांत्रिकाकडे जात नाही. मग भास होतो, तो भास असतो का भूत? शेतात असे विचित्र अनुभव येतात, खूप विचित्र अनुभव येतात. बऱ्याच लोकांना अनुभव येतात. त्याच्यामध्ये भीतीमुळे काही लोक नाटक ते मरतात. लोकांना असं समजतात की भूत घेऊन गेला. असो जे असेल ते, परंतु काही असो, शेतामध्ये खूप विचित्र अनुभव येतात आणि कुठे अशा विचित्र अनुभव आले का मांत्रिक लोक मात्र याचा खूप फायदा घेतात. एवढं मात्र नक्की खरं. बरं तर मित्रांनो, आजपुरतं एवढंच. पुन्हा भेटूया लवकरच. तोपर्यंत गुड बाय.